हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण PSY TYBA PSY 271 ह्या बुक्समधले IMP प्रश्न बघत आहोत. उद्याच्या पेपरसाठी तुम्हाला IMP प्रश्न उत्तर देत आहे, ते तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून जायचा. त्या व्यतिरिक्त तुम्ही पुस्तकातील इतर घटकांचा, इतर लेसन्सचा सुद्धा व्यवस्थित अभ्यास करून जायचा, कारण कोणते प्रश्न ते फिरवून टाकतात. म्हणून याच्यावरच फक्त अवलंबून नाही राहायचं, बाकीचं पण तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून जायचं आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक उद्याच्या पेपरसाठी. सर्वांनी पेपर पूर्ण लिहा, पेपर कोरा ठेवायचा नाही. लिहिलेलं असलं तरी तुम्हाला मार्क्स मिळतात. मनाच्या भाषेत व्यवस्थित उत्तरं लिहा. उत्तर लिहिताना व्यवस्थित प्रश्न कशावर विचारला आहे त्याची मुद्देसूद मांडणी करायची, त्याला अंडरलाईन करायची, उदाहरण द्यायचं, म्हणजे त्याच्याने आणखी तुमचे मार्क्स व्यवस्थित वाढतात. कमीत कमी तुमचं उत्तर 1 ते 1.5 पेज एवढं पाहिजे, म्हणजे तुम्हाला मार्क चांगले मिळतात. आता ज्यांचा अभ्यास वर्षभर झालेला नसतो, काही जॉब करतात, काही गृहिणी असतात, किंवा कोणाचं काही कारणामुळे अभ्यास नाही होत, कुठे बाहेरगावाला जावं लागतं, त्याच्यावर पण मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड केले आहेत, उपयुक्त टिप्स कसे, की त्यात तुम्ही कशाचं वाचून जायचं, त्याच्यामुळे तुम्ही मनाच्या भाषेत पेपर लिहू शकतात. तर मी तुम्हाला बरेच वेळेस लॉंग व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही जेव्हा म्हणजे पहिला जो घटक असतो आपला, ते कशावरती आहे, त्याचा अर्थ, शब्दांचे अर्थ, त्याचं उद्देश काय त्या लेसन्सचा, त्याच्याविषयी माहिती, हे सर्व त्याच्यातच असतं पुस्तकामध्ये. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तसं तुम्ही अभ्यास करून जायचा, म्हणजे त्या आधारे तुम्ही मनाच्या भाषेत उत्तर लिहू शकता. प्रत्येक लेसनचा तुम्हाला उद्देश कळला की त्याचा मुद्दा कशावर येतो, म्हणजे तो कशावरती आधारित आहे लेसन, त्या शब्दांचे अर्थ काय, त्याची वाक्यरचना कशी आहे, ती आपल्या मनाच्या भाषेत कशी लिहायची, कारण ते शब्द जे आहे ते वेगळे असतात, त्याचे आपल्याला अर्थ जे आहे ना ते वेगळे असतात, शब्द वेगळे, अर्थ वेगळे. मग ते अर्थ जर लक्षात आले तर आपण आपल्या मनाच्या भाषेत सहजरित्या पेपर लिहू शकतो आणि पेपर आपल्याला एकदम सोपा जाईल. कारण सायकोलॉजी विषय म्हटल्यावरती त्यात वाक्यरचना वेगळी असते, बोलण्याची भाषा वेगळी, अर्थ आणि वेगळा असतो. म्हणून तुम्ही शब्दार्थ ते आधीपासून करायला पाहिजे होते, तुम्हाला पेपर सोपा जाईल. चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना IMP प्रश्नाचा फायदा होईल. शक्यतो जेव्हा पुस्तकामध्ये पहिलं 2 पुस्तकं असतात एकाच पुस्तकमध्ये, आता हा PSY 271 विषय समजा, तर त्यात घटक असतात, पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक. तर त्याच्यामध्ये जो पहिलं पुस्तक असतं त्यात पहिले 2 लेसन, दुसऱ्याचे पहिले 2 लेसन, त्याच्या तिसऱ्याचे पहिले 2 लेसन, त्यातून तुम्हाला प्रश्न उत्तर येताच. नंतर मधले लेसन किंवा शेवटचे लेसनमधून पण ते प्रश्न तुम्हाला टाकतात. तसं तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आणि पेपर छान लिहायचा. सर्वांना पुन्हा एकदा बेस्ट ऑफ लक. व्हिडिओ पूर्ण बघितला म्हणून सर्वांना धन्यवाद.